आणि अतिशय अप्रतिम असं आम्हाला दर्शन झालं. आमच्या तिघांचे हात जोड सांगावे लागले नाहीत, तिघांचे हात जोडले गेले. आम्ही तिघांनी ओळखलं की प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांडाची ही नायिका आहे. तिचं नाव त्यांनी दिलंय भुवनेश्वरी देवी. भुवन म्हणजे ब्रह्मांड. आपण सद्गुरूंना म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक. काय पूर्वज असतील. मला खूप वेळा वाटतं या गॅलेक्सीचा विचार आपण जेव्हा करतो, किती गॅलेक्सीज आहेत, किती आकाशगंगा आहेत, त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही? तुम्हाला जेवढ्या कळल्यात तेवढ्या आहेत काय? तुम्हाला 200 मिलियन कळल्यात हो. म्हणजे तुमच्या इथनं पृथ्वीवरनं टेलिस्कोप मधनं एवढ्याच दिसतात. असतील किती? अहो आपली आकाशगंगा म्हणजे अशा अनंत आकाश, आपली एकच आकाशगंगा आहे काय? योग वासिष्ठ वाचायला लागलं की कळतं रे आपण किती नगण्य आहोत. वसिष्ठ सांगतात सूर्य गोल आहे की नाही, चंद्र गोल आहे की नाही, याच्यावरनं साधा अर्थ आहे पृथ्वी गोल आहे. तिकडं जाऊन कशाला बघायला पाहिजे पृथ्वी गोल आहे का? काय योग वासिष्ठ असेल, काय हे ग्रंथ असतील. आणि हे सायन्सचे ग्रंथ आहेत, लक्षात घ्या. हे विज्ञानाचे ग्रंथ आहेत.